अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार, आपल्या सर्वांचं भगवद्गीतेच्या या ऑनलाईन वर्गात मनपूर्वक स्वागत। आपल्या सर्वांना लक्षात असेल की आपण मागच्या वेळेस श्लोक नंबर 31 त्याच्यावर बरंच सखोल अध्ययन केलं। मागच्या वेळेस एक विनंती अशी आली होती की जर मला प्रश्न पाठवायचे असतील तर कसं पाठवू, तर आजच्या या वर्गाच्या शेवटी मी माझा मोबाईल नंबर आपल्या सगळ्यांना सांगणार आहे। टेक्स्ट मेसेजच्या थ्रू आपण आपले प्रश्न मला पाठवू शकता। कागद आणि पेन फक्त तयार ठेवा, म्हणून आधी सांगतोय, नंबर मी वर्ग जेव्हा संपेल तेव्हा सांगणार आहे। अध्याय दुसरा त्याचा आपण अध्ययन करत आहोत आणि त्यात आपण बघितलं की भगवान किती सुंदर पद्धतीने आधी अर्जुनाला आत्मतत्व सांगत आहेत। आधी तर त्याला सांगत आहेत की अरे तुझं हे वागणं आणि बोलणं काही व्यवस्थित नाही आहे, तू ज्ञानीसारखं काहीतरी बोलतोय पण तुझं वागणं एकदम विपरीत आहे। आणि त्यानंतर मग त्याला तत्वज्ञान म्हणजे आत्मतत्व सांगतात आणि आत्मतत्व सांगितल्यानंतर मग त्याला फिलॉसॉफी म्हणूया। आणि मग विशेष करून 30 आणि 31 हे दोन श्लोक मानसशास्त्र म्हणजेच सायकोलॉजीचे आहेत। आपण ते बघितलं का, कारण की मनाची आसक्ती आणि हे आसक्त न होता आपण कसं कार्य करू शकतो किंवा स्वधर्म काय असतो, ह्या सगळ्या गोष्टी एक मनाशी निगडीत असल्यामुळे त्या सायकोलॉजीच्या भागात येतात असं आपण म्हणू शकतो। आता बंधू भगिनींनो, 32 ते पुढचे जवळपास 32 ते 36 हे श्लोक जे आहेत, 37 असं पण म्हणूया की हे एकदम व्यवहारिक तर्कावरती आधारित आहेत। व्यवहारिक तर्क म्हणजे काय की अर्जुनाला अचानक हताशा निराशा त्याच्या मनात निर्माण झालेली आहे आणि तो म्हणतोय मी युद्ध लढणार नाही। आतापर्यंत युद्धाच्या अर्ध्या तास आधीपर्यंत तो तयार होता, पण अचानक त्याला त्याच्या मनाची स्थिती ती तो चलबिचल झाला, विचलित त्याचं मन झालं आणि तो म्हणतो मी युद्ध लढणार नाही। कारण काय, तर पण मला माहितीच आहे की पराजयाची भीती, मृत्यूची भीती, हे सगळे कारण त्याच्या मनात उद्भवतात आणि तो म्हणतो मी युद्ध लढणार नाही। तर भगवान कृष्ण त्याला टप्प्याटप्प्याने म्हणजे आत्मतत्व सांगून, फिलॉसॉफी सांगून, म्हणजे त्याच्यानंतर सायकोलॉजी सांगून की पापाला प्राप्त होणार नाही, हे सर्व स्वधर्माचं पालन केल्याने पाप लागत नसतो। आता एकदम लौकिक जगाचे जे तर्क असतात ते सांगणार आहेत, म्हणजे पुढचे काही श्लोक त्याच्यामध्ये तसं बघितलं तर फिलॉसॉफी पण नाहीये, सायकोलॉजी आहे आपण असं म्हणू शकतो, पण जे तर्क दिलेले जरी ते व्यवहारिक किंवा आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला बघायला मिळतात, पण त्या तर्कांमध्ये खूप ज्याला म्हणतो की एक दम आहे, ताकद आहे, म्हणजे त्याला आपण साधारणपणे खोडू शकत नाही। जसं 2 + 2 = 4, तर याच्यामध्ये चर्चा करण्यासारखं काही नाहीच आहे, बिलकुल त्या पद्धतीने
आचार्य भगवान इथे मांडत आहे. श्लोक काय आपण ते बघूया. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम. म्हणजेच काय, हे पार्था, आपोले स्वर्गाचे दारच असे हे युद्ध भाग्यवानांनाच लाभत असते. आता युद्ध लाभलेलं आहे त्याला भाग्यवान म्हणतात. हे गणित कसं काय बसवायचं तर यदृच्छया म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला आपोआप प्राप्त होतात, आयतच ओघाने प्राप्त होत असतं. आपल्या सर्वांना हे चांगलं विदित आहे की कशा प्रकारे दुर्योधनाने या पांडवांचा छळ केला, त्यांचं राज्य हिसकावून घेतलं, त्यांना द्यूत खेळायला बाध्य केलं, त्याच्यानंतर त्यांना द्रौपदीचा अपमान केला, त्याच्यानंतर 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, आणि त्याच्यानंतर त्यांना राज्य परत करण्याची अट होती. पण तरी सुद्धा दुर्योधन म्हणाला की युद्ध केल्याशिवाय मी तुम्हाला सुईच्या टोकावरती मावेल इतकी जमीन सुद्धा द्यायला तयार नाही. मी संपूर्णपणे अनितीने वागत होता. म्हणजेच काय, पांडवांवरती हा युद्ध थोपल्या गेलेला होता, त्यांना तो आपोआप प्राप्त झालेला होता. म्हणूनच काय म्हणतात तर आपण यद् उपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम. अर्जुन, तुझा जन्म राजकुळामध्ये झालेला आहे, तू राज्यकर्ता आहे, क्षत्रिय आहे, आणि असं धर्मयुद्ध जे तुला आहे त्यानंतर ओघाने आयत, तर हे युद्ध लढणं हे तुला जणू काही स्वर्गाचं द्वार उघडल्यासारखं आहे. म्हणजेच काय की पहा, साधारण लोकांना स्वर्ग प्राप्ती करता फार पुण्य करावे लागतात, पण तुला ही म्हणजे ही गोष्ट इतकी आयती मिळालेली आहे की तू याच्यामध्ये जर ज्याला म्हणतो की भाग घेतला तर तुला याच्यामध्ये तुला इतकं पुण्य आहे का, कारण की धर्मयुद्ध आहे. अनिती विरुद्ध नीती, खोटं विरुद्ध खरं. काय आहे की खराच्या बाजू, खरं जे आहे त्याच्या बाजूने युद्ध लढणे, लढा देणे हे तुझं कर्तव्य आहे. आणि तसं केल्याने तुला स्वर्गद्वारम अपावृतम म्हणजे हे स्वर्गाचं द्वार तुला ज्याला म्हणतो की आयतच उघडं मिळालेलं आहे. आता इथे अर्जुन भाग्यवान आहे, पण दुर्योधन आहे का? नाही. वरच्यावर बघितलं तर दोघंही क्षत्रिय आहेत, राजकुलात जन्म झालेले, पण दुर्योधनाने अनितीपूर्वक अर्जुनावरती म्हणजेच पांडवांवरती ते युद्ध थोपलंय. लढणार दोघेही आहेत. स्वर्ग कोणाला जर मिळणार असेल तर तो पांडवांनाच, पुण्य कोणाला लाभणार आहे तर ते फक्त पांडवांनाच. दुर्योधनाला किंवा त्याचे सगळे बांधवांना नव्हे. म्हणजे इव्हन द्रोणाचार्य, कृपाचार्य वगैरे वगैरे जे सगळे शल्य, जे सगळे महारथी होते, त्यांना सुद्धा तो पुण्य लाभणार नाहीये. पुण्य कोणाला लाभ, कारण की ते खोट्याचे बरोबर ते लढा देत होते ना, स्पष्टच आहे. तर यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम. आणि हे या युद्धात भाग घेऊन तू सुखी होणार आहे. आता आपल्याला असं कोणी म्हटलंय तर बापरे बाप, असं कसं शक्य आहे? युद्ध लढून कोणी सुखी कसं होऊ शकतं? तर सुखी होणं क्षत्रिय करता म्हणजे काय की धर्मयुद्धामध्ये तू भाग घेत आहे म्हणून, म्हणजेच काय की तुला कर्तव्य पालन करण्याची संधी मिळत आहे. पहा, हे खूप म्हणजे लौकिक जरी असलं तर्क तरी अतिशय प्रभावशाली बरं. की ज्या माणसाला आपले कर्तव्य पालन करण्याची संधी मिळत असते, तर असे जे साधक असतात, असे जे व्यक्ती असतात, त्यांच्यासारखा सुखी मनुष्य नाही. साधारणपणे आपण काय करत असतो,
विषयांमध्ये. पण पहा की आपलं विषय सुख भोगण्यापेक्षा कर्तव्य पालनाचं सुख खूप जास्त असतं. मी माझ्या वाक्याला रिपीट करतो, विचार करून कदाचित थोडंसं पटत नसेल सुरुवातीला. विषय भोगांपेक्षा, संसारी सुखांपेक्षा आपल्या नेहमी जास्त सुखकारक असतं. आता मी तुमच्याकडे 3 प्रकारचे व्यक्तिमत्व ठेवतो. काही लोक असे असतात की आपले कर्तव्य चक्क झुगारून स्वार्थाकरता नेहमी लढवलेले असतात, आसुरी वृत्ती. काही लोक असे असतात की कर्तव्य पूर्ण करतात आणि आपला स्वार्थ सुद्धा सोडत नाही, मध्यम दर्जाचे. आणि काही लोक असे असतात की आपलं स्वार्थ टाकून देतील पण कर्तव्याला कधीच चुकणार नाही, आणि ते खरे मनुष्य असतात. म्हणूनच इथे भगवानाने जो शब्द वापरलाय सुखीना क्षत्रिय, की तो क्षत्रिय भाग्यवान आहे, तो सुखी आहे. कोणता? की ज्याला आपलं हे कर्तव्य पालन करण्याची संधी मिळालेली आहे. अर्जुनाला ती संधी लाभलेली आहे, आणि ती पण कशी? की त्याला ते कर्तव्य पालन करायचं आहे. पहा, स्वार्थ त्याग करून आणि कर्तव्य पालन करण्याची संधी मिळाली असल्यामुळे या अर्जुनाला इथे सुखीना क्षत्रिय पार्थ लभन्ते युद्धमीदृशम, की अर्जुना हे तुझ्याकरता पुण्याचं कारण आहे, तुला पुण्य प्राप्त होणार आहे, हे लक्षात ठेव. इथे एक विशेष गोष्ट सांगू इच्छितो की पहा, पुढच्या काही श्लोकांमध्ये मी तुम्हाला आधीच म्हटलंय की काहीतरी पुण्य, पाप, स्वधर्म आचरण असे शब्द वापरणार आहे. पण आता सत्य अजून त्याला साधक असा काही उपदेश अजून म्हणजे विशेषकर या श्लोकांमध्ये करणार नाहीये. एकदम त्याच्यामध्ये करणार, कारण की पहा, मी पाप पुण्य वगैरे शब्द का वापरतोय? हे बघ, तुम्ही आणि मी साधक आहोत आणि आपण पाप आणि पुण्याच्या पलीकडे जाऊ इच्छित आहोत. कारण की शेवटी पुण्य प्राप्त करून काय होणार आहे? स्वर्ग प्राप्त होणार आहे. आणि मग पुन्हा काय? की स्वर्गामध्ये आपले पुण्य संपले की पुन्हा आपल्याला पृथ्वीवरती यावं लागेल, मर्त्य लोकात यावं लागेल. क्षीणे पुण्य मर्त्य लोका अविशन्ति. आपल्याला तसं नकोय. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला एकदम मोक्ष पाहिजे. पण पहा, मोक्ष प्राप्ती करता किंवा आध्यात्मिक जीवन जगण्याकरता त्याचे काही टप्पे असतात. आणि म्हणून जी 3 कॅटेगरी सांगितली, 3 कॅटेगरी माणसाची म्हणजे कोणती? की काही लोक स्वतःच्या स्वार्थाकरता कर्तव्याला झुगारतात, त्यांची पण चर्चा करणारच नाही, राक्षसी वृत्ती. काही लोक मध्यम असतात की स्वतःच ज्याला म्हणतो की स्वार्थ पण राखतात आणि कर्तव्य पार पाडतात. ठीक आहे, पण आपण साधक आहोत, आपल्याला आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची आहे, तर आपल्याला काय केलं पाहिजे? की आपल्याला कर्तव्याचं पालन जास्त केलं पाहिजे. म्हणजे काय? की हे पाप आणि पुण्य, शेवटी पहा, पुण्य जरी असलं तरी ती सोन्याची साखळी आणि ती बांधते आपल्याला, म्हणून त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणण्याचा अर्थ काय? की हे तर्क जे आहेत थोडे लौकिक अर्थाने आहेत, आणि आपण जेव्हा आपल्याला पाप पुण्याच्या पलीकडे जायचंय म्हणजे काय करायचंय? की आपल्याला कर्तव्य जे पार स्वार्थ तर टाकून द्यायचंच आहे, पण त्याच्याच बरोबर कर्तव्य पालन करत असताना कर्तव्याच्या पलीकडे जायचंय. स्वर्ग वगैरे चर्चा करत आहे, पण ती का करत आहेत? की अजून अर्जुनाची तेवढी तयारी झालेली नाहीये. त्याला कसंही करून त्या युद्धाकरता उभं करायचंय. पुढे नक्कीच तो तयार होणार आहे. आणि मग 4 योग भगवान सांगतात, आणि खूप सुंदर हा ग्रंथ पुढे जातो टप्प्याटप्प्याने, सुसूत्र रूपाने, एकदम शृंखलामध्ये, विचारामध्ये कुठे पण कोणताही कन्फ्युजन आपल्याला क्रिएट करणार नाहीये. आपल्या मनामध्ये कोणताही गोंधळ निर्माण होणार नाही, हे लक्षात घ्या. तर म्हणण्याचा अर्थ काय? की पहिला टप्पा काय आहे साधकाच्या जीवनातला? त्यांनी कर्तव्य व्यवस्थित पार पाडले पाहिजे, हे सांगण्याकरता हे सगळे ज्याला म्हणतो की तर्क भगवान अर्जुनाला सांगत आहे की अरे, तुला तर हे म्हणजे स्वर्ग प्राप्त होईल,
आणि तुझ्यासारखा सुखी कोणी नाही. का कोणी नाही? कारण की तुला हे युद्ध याच्यात सहभाग केल्याने तुला पुण्यच लाभणार आहे, तुला स्वर्गच लाभणार आहे. साधारण अर्थाने पुण्य प्राप्त करणं किंवा स्वर्ग प्राप्त करणं काही वाईट नाहीये, पण आपण साधक आहोत. आपल्याला स्वर्गाच्या पलीकडे जायचं आहे, आपल्याला पुण्याच्या पलीकडे जायचं आहे, आपल्याला कर्तव्य पालन करता करता कर्तव्याच्या पलीकडे जायचं आहे. हे फक्त मी तुमच्या पुढे ठामपणे एक बिंबवू इच्छितो, म्हणून थोडस त्याचा किस काढतोय थोडाफार. तर हे युद्ध तुला आयत प्राप्त झालेलं आहे अर्जुना, आणि यात तुला पाप लागणार नाही, तुला पुण्यच प्राप्त होणार आहे. आणि सुखीनः क्षत्रिय पार्थ लभन्ते युद्धम विदुषम. याच्यासारखा युद्ध, धर्मयुद्ध फार भाग्यवान क्षत्रियांनाच मिळत असतं, आणि तू याच्यात याला प्राप्त झालाय म्हणजे तू फार भाग्यवान आहे, असं इथे त्याला उत्साह देण्याचा प्रयत्न करत आहे. पुढे पुढचा जो श्लोक घेऊया, आणि याच्यामध्ये आपण जवळपास हाच लॉजिक वापरला गेलेला आहे, हेच तर्क वापरलं गेलेलं आहे. अथ चेत्व इमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वं अवाप्स्यसि. अथ चेत्व इमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम अवाप्स्यसि. तू प्राप्त होशील कशाला? कीर्ती, स्वधर्मम कीर्तिंच हित्वा, म्हणजे स्वतःचं धर्माचं पालन तू करणार नाहीच, आणि त्याच्याबरोबर पापाला सुद्धा प्राप्त होशील. काय या पूर्ण श्लोकाचं अर्थ आहे ते बघूया. की सुरुवात करतात ते भगवान अथ चेत, म्हणजे इथे पक्षांतर केलेलं आहे, कारण की आधी जे काही सांगतात ते त्याच्यापासून थोडं काहीतरी वेगळं किंवा उलट असं काहीतरी सांगतात आहे. तिथे हा शब्द येतो अथ, आणि चेत म्हणजे एक संभावना सांगत आहे भगवान. आपण म्हणतो ना, जर तू तिथे नाही गेला ना तर असं होईल, जर तू तसं नाही केलं ना, जर तू तसं केलं. आपण जेव्हा जर तर म्हणजे संभावना व्यक्त करतो, तर संस्कृतमध्ये तिथे अथ चेत असं ते वापरण्यात येत असतं. अथ चेत इमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि. हे अर्जुना, जर तू हा धर्मयुद्धात तू भाग नाही घेतला, धर्मयुक्त युद्ध तू नाही केले, तर काय होईल? ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम अवाप्स्यसि. म्हणजेच तू स्वतःचं स्वधर्म पालन न केल्यामुळे काय होईल? तुला पाप लागणार. क्षत्रियाचा धर्म आहे धर्मयुद्ध लढणे, आणि तू जर तसं नाही केलं तर तू पापाला प्राप्त होशील. एवढंच नाही तर तुझी कीर्ती जी आहे ती सुद्धा नष्ट. काय काय घोटाळे घडणार आहे. अथचे इमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि, की जर अर्जुना तू युद्ध तू जर याचा सहभाग नाही केला, तू नाही लढला, तर काय होणार? की तू स्वधर्म पालन न केल्याने तुला पाप हे लागणार, आणि त्याच्याच बरोबर तुझी जी कीर्ती आहे ती कीर्ती नेहमी करता तुझी नष्ट होऊन जाईल. क्षत्रियाला युद्धामध्ये पाठ दाखवणं हे याच्यासारखं म्हणजे अपमान, याच्यासारखं त्याला म्हणतो की एक दुर्दशा क्षत्रियाची. आणि तुमच्यासारखा एक शूरवीर ज्याची कीर्ती त्रिभुवनात आहे, कसं असतं बंधू भगिनींनो, की ज्यांची कीर्ती जितकी जास्त त्यांचा अपमान सुद्धा तितका मोठा होत असतो. आता काही लोक असे आहेत की ज्यांची कीर्ती काहीच नाही, पण स्वतःला फार हुशार समजतात, तो भाग वेगळा. पण अर्जुन काही तसा साधारण मनुष्य नव्हता, त्याची कीर्ती त्रिभुवनामध्ये होती. त्याची कीर्तीचा म्हणजे काय स्थिती होती, तर पौराणिक कथा आहे की एका युद्धामध्ये त्यांनी भगवान महादेवांना सुद्धा सवकी पळो केलं होतं. इतकी त्याची कीर्ती होती.
आणि त्याच्या पुढे हे कौरव काहीच नाही. एकटा अर्जुन त्या याच्यामध्ये आपल्या जेव्हा अज्ञातवासामध्ये काही लोकांचे गोधन लोक पळून घेऊन गेले होते, एकट्या अर्जुनाने ते सगळे गोधन परत आणलेले. इतकी त्याची ख्याती, इतकी त्याची कीर्ती, इतकं त्याचं सामर्थ्य, तरी सुद्धा तो त्या क्षणामध्ये तो सगळं विसरून गेलेला आहे. आणि म्हणून भगवान फिलॉसॉफी सांगून, सायकोलॉजी सांगून, लौकिक तर्क सांगून त्याला युद्धाकरता प्रेरित करत आहे. तर पहा काय सुंदर कारण सांगतात की पहा, तू जर अथचे की तू जर युद्ध नाही लढला तर लक्षात घे, स्वधर्मापासून च्युत होऊन तुला पाप लागणार आहे. आधी अर्जुन काय म्हणत होता की गुरुजनांना मारून मला पाप लागणार आहे, पण भगवानाचं उलट म्हणतात आहे की अरे, धर्मयुद्धामध्ये आधी तर सांगतात की स्वरूप भूतानी यांचे शरीरच नष्ट होतील, पण आत्मतत्वाने ते तसेच राहणार आहेत, म्हणून तुला पाप लागणार नाही. आणि दुसरं, तू हे स्वधर्म तुझं पालन करत आहे आणि धर्मयुद्ध लढत आहे, या पण दोन्ही कारणाने तुला पाप लागणार नाहीये. पण जर तू हे धर्मयुद्धापासून विमुख झाला तर मात्र मग तुला पाप लागणार नाही. म्हणजे हे त्याची नाही, म्हणजे सहभाग नाही केला तर त्यातून स्वधर्मापासून च्यूत झाल्याने पाप लागणार. आणि दुसरं काय सांगतात ते की तुझी कीर्ती सुद्धा ती अपकीर्तीमध्ये परिवर्तित होईल. हे दुसरं म्हणजे ज्याला म्हणतो की लौकिक तर्काचा हा दुसरा श्लोक होता. तिसरा श्लोक बघूया आपण. अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चा कीर्तिं मरणात् अतिरिच्यते. अभिभूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चा कीर्तिं मरणात् अतिरिच्यते. तसेच सर्व लोक तुझी चिरकाळ अपकीर्ती सांगत राहतील आणि सन्माननीय पुरुषाला अपकीर्ती मरणाहून दुस्सह वाटते. मी मेलो तर बरा बाबा याच्यापेक्षा. कसं असतं की मनुष्य एकदा मेला, मृत्युमुखी पडला, तर त्याचा हा मृत्यू एकदाच येत असतो रणांगणामध्ये. पण ज्या माणसाला अपकीर्ती प्राप्त होत असते तो प्रत्येक क्षणाला मरत असतो. आणि विशेषकर जे सामर्थ्यवान असतात, ज्यांची कीर्ती असते, जे समाजामध्ये खूप सन्माननीय असतात, संभावितस्य हे जे शब्द वापरलाय ना, हे जे अतिशय सन्माननीय व्यक्ती असतात त्यांच्या संदर्भात वापरले गेलेलं आहे. संभावितस्य चा कीर्ती, त्यांना जर ही अकीर्ती प्राप्त झाली ती मरणात अतिरिच्यते, म्हणजे मृत्यू वेदनापेक्षाही जास्त हे असह्य असतं. म्हणजे रणांगणामध्ये कल्पना करा, एखाद प्रेत पडलेलं आहे आणि त्या प्रेताला ते गिधाडे कसे असे लचके तोडतात ना त्याचे, बिलकुल म्हणजे सामर्थ्यवान पुरुषाची अपकीर्ती म्हणजे गिधाड त्यांना जे हे करणं, त्यांना चावून त्यांना खाणं, अशासारखं ते होऊन जातं. म्हणून या गोष्टींची कल्पना भगवान कृष्णांना आहे, म्हणून ते त्याला सांगतात की बाबा युद्धापासून विमुख होऊ नकोस. अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम. लोक तुझ्या बाबतीत खूप काही काही बोलतील. आणि अर्जुन कसा होता की मनुष्य, यक्ष, देवता, राक्षस, म्हणजे ज्यांचा तुझा काही संबंध नाहीये अशी लोक सुद्धा तुझी अपकीर्ती करतील. ज्यांनी आपल्या जीवनाने कधी धनुष्यबाण उचलला सुद्धा नाहीये ते सुद्धा तुझ्या सामर्थ्याची टिंगल करतील, अवहेलना करतील, तुझा उपहास करतील. म्हणजे किती एक दुःखदायक गोष्ट ही असणार की तुझ्यासारखा सामर्थ्यवान एक योद्धा, एक क्षत्रिय. आणि अपकीर्ती कशी असते की समजा मनुष्य मेला, मृत्युमुखी पडला आणि काही त्याच्या
जोपर्यंत हे त्रिभुवन अस्तित्वात आहे तोपर्यंत ते अपकीर्ती बिलकुल त्याला सोडणार नाही. म्हणजे अर्जुनासारखे जे वीर योद्धा जे आहेत त्यांची त्रिभुवनात कीर्ती आहे. जर अशांनी जर असं काही प्रमाद केला तर कदाचित तेव्हा कसा बसा अर्जुन वाचून पळून गेला असता आणि नंतर काळाच्या ओघात तोही मृत्युमुखी पडला असता. पण अपकीर्ती जेव्हा जेव्हा अर्जुन हे नाव आलं असतं, भेकडपणाचं नाव आलं असतं, भित्रेपणाचं नाव आलं असतं, तेव्हा नाव घेतलं असतं. ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना भगवान अर्जुनाला देत आहेत. अकीर्तींचापि भूतानि, तसं तू आणि त्रिभुवनात तुझी कीर्ती आहे. स्वर्गामध्ये, नरकामध्ये, पृथ्वीलोकावर सगळे लोक तुझ्या गुणाची स्तुती करत असतात. असं इथे एक शब्द वापरला गेलेला आहे, अकीर्तींचापि भूतानि कथयिष्यन्ति ते अव्यया. म्हणजे की ज्या लोकांचा दरारा मान सन्मान जितका जास्त तितकीच त्यांची अपकीर्ती होत असते. आणि जर तू विमुख झाला अव्ययाम, तुझी ही सगळी कीर्ती जी तिन्ही लोकांमध्ये तुझा दरारा आहे तो पुन्हा एकदम नाहीसा होईल आणि मृत्यू वेदनापेक्षाही जास्त वेदना देणारी अपकीर्ती ती तुला सहन करावी लागेल. आणि विशेष करून अशा लोकांशी की ज्यांचा युद्धाशी किंवा शस्त्र उचलता सुद्धा येत नाही, ज्या लोकांना, अशा लोकांकडनं तुला हे सगळं ऐकावं लागेल. हे सगळे लौकिक तर्क देऊन भगवान पहा कसं त्याला म्हणतात की कधी भगवानाला असं वाटतंय की आणि फार ते साहजिक आहे की कदाचित त्याला आत्मतत्व कळेल का, समजेल, त्याला मी जे मानसशास्त्र सांगतोय ते त्याला पटेल का. हे दोन नाही पटले तरी हे लौकिक जे तर्क जे की एकदम परफेक्ट आहेत ते तरी पटले पाहिजे. हे सगळं त्यांना हे सांगत. अर्जुनाच्या मनामध्ये अचानक ही दया उद्भवली जिथे नको उद्भवायला पाहिजे. म्हणजे आतापर्यंत तो द्वेषाने युद्ध करायला तयार होता, पण जसंच दोन्ही सैन्याच्या मध्ये त्यांनी रथ उभा करायला सांगितला आणि त्याच्या मनामध्ये ती एक दया उत्पन्न झाली. आता ही दया दाखवण्याची ही जागा नाही आणि हे भगवानांनी ओळखलंय, कारण की या दयेचं उद्भवाचं स्थान हे मोह आहे. ही जी दया उत्पन्न त्याच्या मनात झालेली आहे ही काही नैसर्गिक नाही आहे. नैसर्गिक नसल्याने जर ती नैसर्गिक असती तर हा युद्धाला प्रवृत्त झालाच नसता. त्याने आधीच म्हटलं असतं की दुर्योधन मला 5 गाव पण देऊ इच्छित नाहीये का, मग काही नको, आम्ही जाऊ जंगलात राहू आणि तिथेच आमचं जीवन यापन करू. पण तो तसं सांगत नाहीये, म्हणजे तो त्याची मूळ वृत्ती नाहीये. हे भगवानांनी ओळखलं आणि ते म्हणतात की ही दया दाखवण्याचं हे स्थान नाहीये. अरे उठ आणि युद्ध कर. तर हे सांगण्याकरताच हे सगळे लौकिक कारण भगवान सांगत आहे. पुढचं घेऊया 35वा. भयात रणा उपरतम मत्स्यन्ते त्वाम महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. पॅटर्न तोच आहे, लॉजिक तर्क. भयात रणात उपरतम मत्स्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. शिवाय दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय. कोणाच्या दृष्टीने? त्रिभुवनात. आणि तुझेच जे सगळे हे कौरव आहेत, आचार्य द्रोण, आचार्य भीष्म पितामह, शल्य, कृपाचार्य, यांच्या दृष्टीने तुला किती तुझं मान आहे. तर यांच्या दृष्टीमध्ये तू अतिशय आदरणीय होता. त्यांच्या दृष्टीमध्ये आता तू तुच्छ दर्शी. लक्षात घे, ज्यांच्या दृष्टीमध्ये तू आतापर्यंत आदरणीय होता, ज्यांच्या मनात तुझ्याप्रती अजूनही कौतुक आणि प्रेम आहे, आणि जर तू अशा पद्धतीने विमुख झाला
तुला भिवून युद्धातून काढता पाय घेतला असे मानते. अर्जुनाच्या मनामध्ये काय आहे की त्याला असं वाटतंय की अशा प्रकारची दया दाखवून मी जेव्हा युद्धातून पाय काढेन तर सन्मान देते की पहा त्याच्या मनामध्ये किती प्रेम आहे. पण आता त्याच्या मनाची स्थिती हे भगवानाशिवाय कोणी ओळखू शकत नाही. आणि म्हणून भगवान त्याला स्पष्ट सांगतात आहे की या पद्धतीने तू पळून गेला तर तुझ्या मनामध्ये दया आहे, दाक्षिण्याचा भाव आहे. काही भावना असा कोणताही विचार समोरच्यांच्या मनात येणार नाही आणि ते हेच म्हणतील की अरे पळाले पळाला, घाबरून पळाला, मृत्यू भीतीने, पराजयाच्या भीतीने हा पळाला. म्हणजे ज्यांच्या मनामध्ये तुझ्याप्रती प्रेम आदर आहे आणि फक्त समोरच नाही ते त्रिगुणामध्ये जे सगळे आहेत ते सर्व तुझ्या, ज्याला म्हणतो की तुझी अपकीर्ती करते. म्हणजे स्वतःचेच लोक की मृत्यूच्या भीतीने, म्हणजे याला वाटतंय की मी किती दया दाखवतोय. अरे दया दाखवण्याचं हे स्थान नाहीये, ऍब्सोल्युटली नाही. कारण की भगवानाने हे चांगलं लक्षात येतं की ही ज्याला म्हणतो की आपण मोहातून उत्पन्न झालेली नैसर्गिक दया आहे. आणि म्हणून ते अर्जुनाला हे सगळे कारण सांगून त्याला उत्साहित करत आहे की नाही, तुला हे युद्ध लढलंच पाहिजे, सहभाग केलाच पाहिजे, तेच तुझा स्वधर्म आहे आणि ते तू पालन केलंच पाहिजे. अजून पुढचा श्लोक बघूया. अवाच्य वादांश्च बहून वदिष्यन्ति तवाहिताः निंदन्तस्तव सामर्थ्यम ततो दुःख तरुमुखीम. एक एक पदर खुला करून सांगून राहिले भगवान. काय म्हणतात आता? अवाच्य वादांश्च बहून वदिष्यन्ति तवाहिताः. अवाच्य जे बोलण्यासारखं नाही, जे बोलण्यासारखं नाही तुझ्या संदर्भात, तर विशेषतः तुझ्या सामर्थ्याच्या संदर्भात असे सर्व लोक बोलू लागतील. कसं बंधू भगिनींनो, एक वाक्य साहित्यकार म्हणतात की, आणि अर्थात ते खरं पण आहे की प्राण गमवून सुद्धा कीर्ती वाचवावी. प्राण गमवून सुद्धा कीर्ती हिचं रक्षण करावं. आणि इथे अर्जुन बिलकुल विपरीत करू इच्छितो आणि त्याचं सामर्थ्य असून सुद्धा. म्हणून इथे काय म्हणतात ते भगवान? अवाच्य वादांश्च बहून वदिष्यन्ति तवाहिताः निंदन्तस्तव सामर्थ्यम ततो दुःखम तरुमुखीम. तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करते, तुला पुष्कळसे नको नको ते बोलते, याहून अधिक दुःखदायक काय असणार. म्हणजे एखाद्या, म्हणजे आपण बघतो की सचिन तेंडुलकर ज्याला, आणि अशा सचिनला समजा एखाद्या वेळेस तो शून्यावरती आउट झाला तर एखाद्या गल्लीमध्ये खेळणाऱ्या मुलांनी त्याच्यावरती कमेंट करावे. आता हे कमेंट जर सचिनच्या कानावरती गेले तर त्याला काय वाटेल की ज्याने कधी गल्ली सोडून क्रिकेट खेळलं नाही, कधी डिस्ट्रिक्ट लेवलवरती खेळलेला नाही, पण तो जेव्हा सचिनवरती जर कमेंट करेल की अरे काय सचिन, त्याला काय त्याने नीट काय त्याचं लक्षण होतं, तो नीट तो चेंडू समजू शकला नाही, आता त्यांनी सचिनवर कमेंट करावं, तसल्यासारखं ते आहे की ज्यांची काही क्षमता नाहीये, ज्यांची काही ताकद नाहीये, असे सुद्धा तुझ्या सामर्थ्यावर टीका टिप्पणी करतील आणि याच्यापेक्षा दुःखदायक, वेदनादायक काही होणार नाही. म्हणून ते म्हटलंय ना की युद्धभूमीवरती प्रेताचे लचके तोडणारे गिधाड, म्हणजेच हे जे ज्यांचं स्वतःचं सामर्थ्य नाहीये पण तुझ्यासारख्या सामर्थ्यवानाचं त्या सामर्थ्यावर ते प्रश्न उभे करतील आणि तेव्हा ते तू सहन करू शकणार नाही, हे लक्षात घे. याच्यापेक्षा दुःख तरम नुकी, याच्यापेक्षा दुःखदायक काही नसणार.
परंतु भगिनींनो, ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा याचा अभ्यास करताना आपल्याला लक्षात येतं की अर्जुनाच्या कीर्तीच्या संदर्भामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर उपमा दिलेली आहे अर्जुनाला. आणि त्याच्या सामर्थ्य काय सांगतात ते थोडक्यात बघूया. अतिशय सुंदर पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी ते मांडलेली, आणि त्यातून लक्षात येतं की काय कीर्ती किंवा काय सामर्थ्य अर्जुनाचं होतं. आणि त्यांच्या त्या अत्यंत रसाळ आणि सुंदर मध्ये ते लिहितात. त्या ओव्या तर मी नाही आणल्या, पण त्याचे काही अर्थ एक 2-4 ते फक्त बघूया. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्जुना, तुझी कीर्ती कशी आहे? आकाश ज्याप्रमाणे अद्वितीय आहे त्याप्रमाणे तुझी कीर्ती अनंत व उपमा रहित आहे. आकाश कसं आहे? अद्वितीय आहे, त्याच्यासारखं दुसरं कोणी नाही, आणि अनंत आहे आणि उपमा रहित आहे. आकाशाला उपमा देऊ शकतो का दुसरी काही? म्हणजेच काय, बेजोड ज्याला म्हणतो ना आपण, तोड रहित, तेव्हा काही तोडच नाहीये. दुसरं तुझ्यासारखं कोणी नाहीये अर्जुना. आकाशासारखा अद्वितीय, अनंत आणि उपमा रहित आहे. तिन्ही लोकांमध्ये तुझे जे गुण आहेत ते उत्तम आहेत. तिन्ही लोकांमध्ये, पृथ्वीवरती, नरकामध्ये आणि स्वर्गामध्ये तुझ्यासारखं उत्तम पुरुष, उत्तम गुणवाला योद्धा, शूरवीर, क्षत्रिय दुसरा कोणी नाही. पुन्हा म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, देशोदेशीचे राजे भाट बनून तुझी कीर्ती वाखाणतात, ते ऐकून यम आदिकांनीही धडती भरते. म्हणजे ज्याची कीर्ती ऐकून स्वतः यमाला धडती भरते, आणि ज्याचे गुण गाण्याकरता सगळे हे राजे रजवाडे ते भाट बनून त्याचे गुण वखाणतात, अशी कीर्ती या अर्जुनाची इतकी थोरवी, गंगेसारखी निर्मळ आहे. पुढे म्हणतात की ज्याप्रमाणे सिंह गर्जनेने हत्तीला प्रलय जाणवतो तसा कौरवांना धाक बसलेला आहे. काय ज्ञानेश्वर महाराजांनी उपमा जी दिलेली आहे म्हणजे अर्जुनाच्या या सामर्थ्याबद्दल, की जेव्हा सिंह गर्जना करतो तेव्हा मदमत्त हत्ती त्याला सुद्धा प्रलय जाणवतो, तसाच कौरवांना तुझ्या अस्तित्वाचा धाक आहे. इतकं तुझं सामर्थ्य असून तू तुम्ही लढणार नाही. एक अजून बघूया. ज्याप्रमाणे पर्वताला व्रजाचं किंवा सर्पाला गरुडाचं भय असतं, तसंच कौरव तुला नेहमी भीत असतात. पर्वताला ज्याप्रमाणे व्रजाची भीती असते, कारण व्रज त्याचा चूर्ण करू शकतो, किंवा सर्पाला गरुडाची भीती असते. सर्प आणि गरुडाचं भांडण झालं, सर्प कधी जिंकत नसतो. तसंच कौरवांना तुझी भीती आहे अर्जुना. तर तुझं एवढं पराक्रम असून सुद्धा तर तू कसं काय म्हणतोय की मी युद्ध लढणार नाही? आणि जे भगवान इथे सांगतात की जर तू युद्धामध्ये भाग नाही घेतला, सहभाग नाही केला, तर तुझी जी ज्याला म्हणतो की तुझी जी अपकीर्ती होणार. आज लोक तुझी थोरवी गात आहेत, पण उद्या तुझा अपमान करतील, उपहास करतील, तुझ्यावर हसतील. आणि अजून एक महत्वाचा एक बिंदू इथे सांगायचा म्हणजे, एक पॉइंट सांगायचा म्हणजे की मुळामध्ये जर तुझी अशी ही दयेची वृत्ती जर तुझ्या मनात असती, तर तू आधीपासून या युद्धाचा घाट घातलाच नसता. हे जे तू आतापर्यंत बिलकुल ज्याला म्हणतो की लहानपणापासून तुमच्यावरती झालेल्या अत्याचार, त्याचा प्रत्येकाचा तो विरोध करत आलेला आहे. आणि आज जेव्हा शेवटी ही युद्धाची वेळ येऊन ठेपलेली आहे आणि फक्त या एका प्रसंगामध्येच तू पाठ दाखवू इच्छितोय, पण ते तुला योग्य नाहीये, कारण की तो तुझा स्वभाव नाहीये. तुझा स्वभाव धर्म तसा नाहीये अर्जुना. आणि असं जर तू वागलास तर तुला
ज्याला म्हणतो की एक तापदायक निंदा, की हा अर्जुन असा भेकड भित्रा, पाठ दाखवून पळून जाणारा, अशी तुझी अपकीर्ती नेहमी करता या जगात उरेल, म्हणून तू आता हे सगळं सोड आणि युद्धाकरता प्रवृत्त हो, असं यांना भगवान सांगतात. पुढचा श्लोक घेऊया. या सगळ्या श्लोकांमध्ये फार असं काही तत्व नाही आहे, पण जे काही लॉजिक म्हणजे ज्या पद्धतीने मांडल्या गेलेले आहेत, तर्क ज्या पद्धतीने मांडल्या गेलेले आहेत, त्याची जी क्रॉनॉलॉजी अतिशय सुंदर आहे. आता पहा भगवान काय सांगत आहेत की युद्ध मध्ये तू सहभाग करशील तर तुझ्या दोन्ही हातात लाडू आहे. म्हणजे जर तू जिंकला तरी आणि जर तुझा पराभव झाला तरी. म्हणजे पहा ही स्थिती दुर्योधनाची नाहीये, पण ही स्थिती की अर्जुनाने सहभाग केला आणि जर तो जिंकला तरी त्याला त्याचा फायदा आहे आणि जर त्याचा पराभव झाला, तो मृत्युमुखी पडला तरी त्याचा फायदा आहे, हे सांगण्याकरता हा 37वा श्लोक, हे जे ज्याला म्हणतो की आपण लौकिक तर्काचा हा शेवटचा श्लोक आहे. याचा पुढच्या श्लोकामध्ये पुन्हा सायकोलॉजीवरती आहे. म्हणजे आपण बघितलं होतं की 30 आणि 31 हे दोन मानसशास्त्राला, कारण की तिथे स्वधर्म, आसक्ती या सगळ्या गोष्टी आल्या होत्या. पण आता या सगळ्या गोष्टी आता आपण ज्या चर्चा केल्या याच्यामध्ये भगवान पाप, पुण्य, स्वर्ग, नरक या सगळ्या गोष्टी चर्चा करत होते. त्यांनी की तुला मोक्ष प्राप्त वगैरे करायचंय, आसक्ती वगैरे सगळे शब्द उच्चारले नाहीये. तू उठ आणि तुझे कर्तव्य, नैतिक कर्तव्य पालन कर, असंच ते सांगत आहेत. तर या श्लोकामध्ये काय म्हणतात ते अतिशय सुंदर श्लोक. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिं तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम. अर्जुना, जर तू या धर्मयुद्धामध्ये तुझा पराभव झाला आणि तू मृत्युमुखी पडला तर काय होईल? धर्मयुद्धामध्ये ज्यांचे प्राण जातात त्यांना स्वर्ग प्राप्त होतो. म्हणजे हा फायदाच आहे. पहा, सध्या मोक्षाची ते चर्चा करत नाही, बरं एक साधारण मनुष्य म्हणून, कारण प्रत्येक साधारण मनुष्याला स्वर्गाचीच अपेक्षा असते की जे सुख भोग इथे प्राप्त नसतात ते स्वर्गामध्ये उपलब्ध असतात. तर एक साधारण मनुष्य, एक चांगला नैतिक मनुष्य जरी म्हटला तरी स्वर्गाची कामना करणं हे काही वाईट नाहीये. पण आपण साधा आहोत, बरं हे लक्षात ठेवा. आपल्याकरता स्वर्ग विर्ग काही नको आहे. आपल्याला एकदम मोक्षच पाहिजे, हे लक्षात ठेवा. पण सध्या अर्जुनाची स्थिती तशी आहे, म्हणून भगवान तसं सांगत आहे. काय? हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम. अर्जुना, जर तू या धर्मयुद्धामध्ये तुझा पराभव झाला आणि तू मृत्युमुखी पडला तर तुला स्वर्गाचे सुख प्राप्त होतील. जित्वा वा भोक्ष्यसे महिं. आणि जर या युद्धात तुला विजय प्राप्त झालं तर तू या सगळ्या भूमीचा, या सगळ्या राज्याचा राजा होशील. म्हणजे तुझ्या दोन्ही हातामध्ये लाडू आहे रे. तू असं का म्हणतोय की मी लढणार नाही? ही स्थिती दुर्योधनाची मात्र नाही. पराभव झाला, मृत्युमुखी पडला तर नरक निश्चित आहे. आणि जिंकला आणि राजा होईल, पण सगळे लोक छी थूच करतील. का? कारण की अनितीने झालेला आहे, सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे दुर्योधनापेक्षा एकदम विपरीत स्थिती अर्जुनाची. दोन्ही हातात लाडू आहे. तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय. पहा, हे दोन्हीकडचे फायदे बघून तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय. की अर्जुना, हे दोन्ही म्हणजे बाजूचे फायदे लक्षात घेऊन तू आता कसलाही विचार न करता युद्धाकरता सज्ज हो, तयार हो. वापरल्या गेलेला आहे कौन्तेय. तर यामध्ये कौन्तेय हा शब्द मुद्दाम का वापरला आहे? त्याचं काय मानसशास्त्र आहे? कौन्तेय म्हणजे कुंती पुत्र.
भगवान त्याला आठवण करून देत आहे की अरे तू कोणाचा मुलगा आहे लक्षात घे. एक क्षत्राणी, तिचा तू मुलगा आहे आणि क्षत्राणी जन्म देते ती कशा करता की आपल्या जीवनामध्ये यांनी धर्म राखावं आणि धर्माच्या रक्षणाकरता जर ते आपले प्राण सुद्धा म्हणजे द्यावे लागले तर तो पाठीमागे पाठ दाखवत नसतो, असा क्षत्रिय असतो. अशा आणि एवढंच नव्हे, आपल्यापैकी ज्या लोकांनी थोडं महाभारत वाचेल तर जेव्हा अनेक वेळा संधीचा प्रस्ताव पांडवांकडून गेला होता कौरवांकडे, काही वेळा स्वतः कृष्ण सुद्धा गेले होते, प्रत्येक संधीच्या वेळेस कुंतीला ते सगळं मान्य नव्हतं. का मान्य नव्हतं? कारण की क्षत्रियाने धर्माला घेऊनच जगलं पाहिजे. युद्ध हो अशी कुंतीची पण इच्छा नव्हती, पण हे अधर्माने वागत होते तर तो धर्मानेच काढला पाहिजे आणि याचकासारखं संधी केली नाही पाहिजे. हे माता कुंतीचा भाव होता. हे सुद्धा लक्षात देण्याकरता भगवान त्याला सांगतात, त्याला इथे म्हणतात जेव्हा जेव्हा संधीचा प्रस्ताव गेला तेव्हा तेव्हा कुंतीला ते मान्य नव्हतं. क्षत्राणी होती ना, म्हणून ते तिला मान्य. आणि ह्या गोष्टी अर्जुनाच्या ध्यानात याव्या याच्याकरता आणण्याकरता भगवानाने ते विशेष शब्द कौंतेय त्याचा व्यवहार केलेला आहे. आता पहा, आपण अर्जुनाचा विचार इथे साधक म्हणून करत नाहीये. म्हणजे श्लोक 32 पासून 37 पासून एक मनुष्य म्हणून करतोय आपल्या अभ्यासाकरता. आपल्यापेक्षा तो फार वर चढवत आहे की सांगायला नकोच, पण आपण साधक म्हणून त्याचं चिंतन जर करूया थोड्या म्हणजे एक वेळा करता, तर पहा की आपण याची परिभाषा बघितली होती की मनुष्य कोणाला म्हणतो? कर्तव्यात इति मनुष्य. जो मनुष्य आपल्या जीवनात कर्तव्याला आणि जो मनुष्य कर्तव्याचं पालन करतो तोच पुढे जाऊन साधक होऊ शकतो. कर्तव्य सोडून आणि साधक होण्याचं नाटक करू शकतो, पण साधक होऊ शकत नाही. प्रपंची जो असावधान तो परमार्थे खोटा. पहा, तर अर्जुनाला या दृष्टीने सुद्धा भगवान तयार करत आहे की अरे तुझं कर्तव्य आहे, तू स्वतः संन्यास घेऊ इच्छितो, पण तुझ्या मनाची स्थिती काय मला माहिती आहे. रजस पूर्ण आहे, कारण क्षत्रिय राजकुलात जन्म झालेला आहे आणि ते साधारण मनुष्य नाही. तर ती संन्यासी वृत्ती जन्माला जी आली होती ती योग्य नाही. आणि म्हणून तू आधी कर्तव्य कर आणि कर्तव्य पार पाडता पाडता कर्तव्याच्या पलीकडे जा, स्वतःला त्या गोष्टीकरता क्वालिफाय कर, नंतर नक्कीच तुला म्हणजे कर्तव्य पार पाडल्यानंतर मग स्थिती आली संन्यासाची मग बघूया, पण आता तर तुला युद्ध करणं अपेक्षित आहे बाबा. तर पहा, भगवानाने हे सगळ्या श्लोकांची रचना म्हणजे हे जे उपदेश त्याची जी क्रोनॉलॉजी किती सुंदर आहे. म्हणजे अनितीने वागणारे, दुराचार करणारे असे लोक कधी पण आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही. ते स्वतःला आध्यात्मिक म्हणून ढोंग करू शकतात. दे कॅन पोज देमसेल्फ ॲज अ स्पिरिच्युअल मॅन, पण ते स्पिरिच्युअल नसतात. ते लोकांची फसवणूक करतात आणि स्वतःची तर करतातच करतात. त्यांना मोक्षपेक्षा काही नको असतं. म्हणून पहा, मी जे सारखं कर्तव्यावरती इतका भर का देत आहे, कारण कर्तव्यच आपल्याला आपल्या मोक्षाच्या मार्गावरती घेऊन जाणार आहे. कर्तव्य पार पाडता पाडता कर्तव्याच्या पलीकडे. बिलकुल अर्जुनाला इतकं ते फोर्स का करतात? स्वधर्माचं आचरण अरे स्वधर्माचं आचरण कर. समजा तो आसक्तीपूर्वक जरी केलं तरी चालेल. पहा, मी आसक्ती शब्द आता हा पुढच्या श्लोकात येणार आहे, तरी आता माझ्याकडे राहिलं की नाही गेलं म्हणून मी तो शब्द वापरतोय. म्हणजे
साधारण मनुष्य आणि साधारण अंतर काय आहे? दोघेही स्वधर्माचं पालन करतात आहे, म्हणजे अर्जुन पण, आणि एक साधक अर्जुन आणि एक मनुष्य अर्जुन, हे दोन कॅटेगरी घेऊया आपण. जर स्वधर्माचं आचरण, जर कर्तव्याचं आचरण आसक्तीपूर्वक जर अर्जुनाने केलं तर तो चांगला नैतिक मनुष्य आहे. पण तोच जर साधक अर्जुन असेल तर तो स्वधर्माचं किंवा कर्तव्याचं पालन करेल, पण त्यातून आसक्ती बाहेर. पहा, स्वधर्म हे गायीच्या किंवा कर्तव्य गायीच्या दुधासारखं आहे, अमृत आहे, कारण पाप लागणार नाहीये. पण जर त्याच्यामध्ये ते आसक्ती रूपी विष असेल तर ते कामाचं नाही साधका करता. मनुष्य म्हणून ठीक आहे, मनुष्य म्हणून जर आपण आसक्ती सहित कर्तव्य स्वधर्म आचरण केलं तर त्यात दोष नाही आहे, म्हणजे इतर लोकांपेक्षा ते फार फार चांगलं आहे, कारण की कुठेतरी मनुष्य नैतिक तरी राहतो. पण साधका करता त्या स्वधर्म आचरण, त्या कर्तव्याच्या आचरणामध्ये काय केलं पाहिजे, ती आसक्ती सुद्धा नसली पाहिजे. अर्थातच हे म्हणणं फार सोपं आहे, पण हे आचरणात आणणं हे फार अवघड आहे. पण हे आपण जेव्हा सतत चिंतन मनन करत असतो ना बंधू भगिनींनो, तर या चिंतन मननातूनच हळूहळू आसक्ती कशी येते, त्याला कसं घालवायचं याची चर्चा आपण केलेली आहे. पण सारखं सारखं ऐकून त्याच्यावरती काम करून मग ती आसक्ती नाही शिवणार. काय होत असतं की अनेक भक्त अनेकदा मला म्हणजे असं प्रश्न टाकतात की आम्हाला इतके वर्ष झाले काहीच घडत नाही. त्यांना असं म्हणजे अशा काही संकल्पना असतात की काहीतरी भोपळा वगैरे अशासारखं ब्रह्म दिसेल का. आपण म्हणताना कसं म्हणतो की हातावरती आवळ्यासारखं ब्रह्म दिसेल, ते आपला जो बोध आहे, ज्या बोधातून आपण स्वतःचं शरीर किंवा हे जग अनुभवत आहोत, हा बोध बदलेला आहे आपला, आणि तो हळूवारपणे बदलेल. हा बोध जो आहे आपला, हा हळूवारपणे बदलेल. एका दिवसात तो बोध बदलत नसतो, म्हणजे आपल्या आवडीनिवडी बदललेले आहे. मी तुम्हाला सांगितलं की किती बरेच लोक असतात की जे ज्यांना म्हणजे या लौकिक सगळ्या सुखापासून त्यांना तर मठातच येणं आवडतं, ठाकूराशिवाय राहू शकत नाही. तर हे टप्प्याटप्प्याने हा बदल घडत असतो. अचानक काहीतरी म्हणताना म्हणतो, बरं स्वतः पण म्हटलेलं आहे की हातावरती आवळ्यासारखं ब्रह्म दिसेल, पण तसं काही अचानक स्विच ऑन केला आणि लाईट ऑन झालं असं ते होत नसतं. आपल्या देशात तो होणारच नाही, कारण की आपल्याला अजून दिल्ली बहुत दूर आहे. असो, तर या श्लोकाच्या संदर्भात अजून थोड्या काही गोष्टी आहेत, आणि मग पुढचा पण श्लोक ते आपण पुढच्या शुक्रवारी घेऊया. आज आपण इथेच थांबूया. मी आपल्याला म्हटलं होतं की मी माझा नंबर आपल्याला सांगणार आहे, तर कागद पेन ज्यांच्याकडे आहे त्यांना हा नंबर पाहिजे असेल. फक्त माझी एवढीच विनंती आहे की आपण टेक्स्ट मेसेज करून मला पाठवायचं, मी व्हॉट्सअप वापरत नाही. तर माझा नंबर असा आहे 7972325422. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, चेक करून घ्या. 7972325422. 7972325422 याच्यावर आपण टेक्स्ट मेसेज करून मला पाठवू शकता, आणि मी माझ्या कॅपॅसिटीप्रमाणे त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. दिलेली वेळ संपलेली आहे. मी आपल्या सर्वांशी रजा घेतो. रजा घेण्याच्या आधी हीच अपेक्षा की बुधवारी आत्मबोधाच्या वर्गात आपल्या सर्वांशी पुन्हा भेट होईल. त्या दिवशी आपण पुन्हा काही असंच चर्चा करूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्री राम